एवढं महाग का भेटतं वरच्या ठिकाणी गेल्यावर. तुम्हाला त्याची मेहनत दाखवतो, किती मेहनत असते घेऊन जायची. हे सगळे झाड आहेत हां का. हे इथं चुकलेलं मी, तो बोर्ड लावला ना तिथून तुम्ही वरती जातील चुकून, तिथून नका जाऊ. तर त्यामुळं थोडं महाग आहे, पण बरोबर आहे ना. तुम्हाला वरती भेटते म्हणजे विचार का, तुम्हाला खालून थोडी न्यायचं आहे. चुकीचं आहे का? नाही ना. तुम्हाला वरती देतात ते 10-20 रुपये जास्त घेतात, देऊन द्या का ना. तुम्ही बॅगेत नेऊ शकतात का? नाही नेऊ शकत. मी स्वतः नाही नेऊ शकत. बॉटल 2-2, 3-3 आणि आरामशीर 2-3 बॉटल्या लागतात. सध्या मी एक पण नाही पिली, म्हणजे मी असं नाही म्हणत की मी हे, पण सांगतो तुम्हाला नाही दाखवू शकलो कारण की मी लय बेकार टायर्ड झालतो, लय बेकार. कारण की मी थकून जीव सोडायची वारी होती माझी. कारण की बाबा तुम्ही नाही विचारू शकत, चढताना लय बेकार वाटतं, उतरताना काय नाही वाटत, पण व्ह्यू लय भारी होता इथून. आणि हे शिवाजी महाराजांच्या काळातले सगळं वाटते, त्यांच्याच काळाचं म्हणजे बोललं तर खरं रस्ता. आणि लय सुंदर आहे. आणि मी या ब्लॉगचे 2 पार्ट टाकेल. हे मी बोलतो हे दुसऱ्या पार्टमध्ये येणार नाही गॅरंटीने, कारण खूप मोठं झालं काय ते अशी कलाकारी केलेली. कुठं जायचं असलं आणि तुमच्याकडे पैसे आहेत आणि टाईम आहे सगळे, तर जावा, कुणासाठी बसू नका, तुमचं होऊन जाईन. आणि एकट्यात लय मजा येते. खरं बोललो तर मी आता आलोय, मला लय मजा आली. 8:30ला वरती होता आणि 9:30ला खाली, म्हणजे 1 तास लावलं मी खाली यायला. तेव्हा फोटो व्हिडिओ काढत आलो, म्हणजे लय टाईमपास केला म्हणून. नाही तर मी लय लवकर आलो असतो खाली. आता गाडी घेऊ, हॉटेलला जाऊ, जेऊ काहीतरी, मोबाईल चार्जिंग करू. चला भेटू नंतर. ही काय ती कमानी इथून सुरू होता नाही हां. आणि मी हेल्मेट आहे ना देवाच्या भरोश्यावर ठेवून गेलो गाडीवर, अजून पण आहे भाई. महादेवाच्या भूमीत चोरी होणं शक्यच नाही. नाही तर बाकी कुठं पण तुम्ही लावा तर चोरी होतं, पण इथं झाली का नाही आहे तसंच आहे. भेटू आता नंतर. तिथूनच आले आता जाणार त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. आणि दिंड्या कमी नाही ते या दिसत आहे आपल्याला. ही दुसरी दिंडी लगेच त्याच्यात मागं बाईक रायडर असं झालेलं वाटतं मला. दर्शन करतो ना आपण, त्याला महत्व आहे. खरं बोललं तर हरिश्चंद्र गडावर गेलो, महादेवाचं दर्शन घेतलेलं ते तिकडलं आता मी अर्ध्या रस्त्याने आहे. तरी पण मी 5-6 किलोमीटरचं कवर केलं ते. तर आता भेटूनंतर कारण की गाडी चालते घालायचं आलं गोष्टी. तिसरी दिंडी ही आता मी दाखवतो तुम्हाला. मी थकलो पण दिंड्या नाही थकल्या, मी खूपच चाललेत वाटते. तर भेटू आपण डायरेक्ट हॉटेलवर. लोक काय कमी नाहीत दिंड्यात, तरी पण दिंड्या. पंढरपूरची जायची मी तिला गेलो एकदा, या महादेवाच्या दिंड्यात. भारी उलट बरं आहे, काय चालू